19 जानेवारी 2026ला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। एक मोठा पोलीस ऑफिसर त्याच्या स्वतःच्या चेंबरमध्ये महिलांसोबत अश्लील चाळे करतानाचा तो व्हिडिओ होता। बरं, हा ऑफिसर काय साधासुद्धा हवालदार किंवा इन्स्पेक्टर नव्हता, तर ते होते कर्नाटकचे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे डीजीपी डॉक्टर के रामचंद्र राव। व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि काही तासांतच कर्नाटक सरकारने त्यांना तडकाफडकी निलंबित केलं। पण हा वाद इथेच संपत नाही। त्यानंतर त्या व्हिडिओला घेऊन बऱ्याच माध्यमांमधून आणि स्वतः रामचंद्र राव यांच्याकडून वेगवेगळे दावे करण्यात आले। तर दुसरीकडे गेल्याच वर्षी मार्च 2025 मध्ये त्यांच्याच मुलीनं केलेल्या एका कोट्यावधींच्या कांडमुळे सुद्धा त्यांना सक्तीच्या रजेवर जावं लागलं होतं। राव यांच्या अश्लील व्हिडिओ नंतर आता पोरीच्या वर्षभरापूर्वीच्या जुन्या व्हिडिओचीही चर्चा सुरू झाली। नक्की काय विषय या राव बापलेकींचा आणि चर्चित व्हिडिओनुसार त्या चेंबरमध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर रामचंद्र राव स्वतःला वाचवण्यासाठी गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या घरी गेले, पण तिथे त्यांची भेट होऊ शकली नाही। गृहमंत्र्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर डीजीपींनी पत्रकारांना असं सांगितलं होतं की हा व्हिडिओ खोटा आणि मॉर्फ केलेला आहे आणि मला बदनाम करण्याचा हा कट रचला जातोय। पत्रकारांनी विचारलं की हा व्हिडिओ तर जुना वाटतोय, तर त्यावर त्यांच्या तोंडून निघालं की 8 वर्षांपूर्वी जेव्हा मी बेळगावमध्ये होतो तेव्हाची ही गोष्ट असावी। म्हणजे एका बाजूला ते व्हिडिओ खोटा म्हणत होते आणि दुसरीकडे तो 8 वर्ष जुना असल्याचाही उल्लेख करत होते, ज्यामुळे संशय अजूनच दृढ झाला। हे फुटेज त्यांच्या कार्यालयातच कोणीतरी गुप्तपणे रेकॉर्ड केल्याचंही दिसतंय। व्हिडिओमध्ये जबरदस्ती किंवा असहमतीने लैंगिक संबंध ठेवल्याचा कोणताही आरोप नाहीये, परंतु ड्युटीच्या वेळेत सरकारी ठिकाणी असं महिलेला मिठी मारण्याचं अश्लील वर्तन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेच्या आणि शिस्तीच्या विरुद्ध आहे। यामुळे कर्नाटक पोलीस आणि एकूणच पोलीस विभागाची ही बदनामीच आहे। व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। राज्य सरकारने देखील त्यांना तात्काळ निलंबित केलं। निलंबनाच्या आदेशामध्ये असं स्पष्टपणे लिहिलंय की राव यांनी अश्लील वर्तन केलंय जे एका सरकारी अधिकाऱ्याला शोभणारं नाहीये आणि यामुळे सरकारची मान खाली गेली। आता या गृहस्थांची ओळख काय, तर रामचंद्र राव हे मूळचे आंध्र प्रदेशचे। त्यांचं MSc झालं असून नंतर त्यांनी PhD ही पूर्ण केले। 1993 मध्ये ते UPSC उत्तीर्ण झाले आणि 1994 मध्ये कर्नाटक केडरमध्ये IPS म्हणून रुजू झाले। ते पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP सुद्धा होते। त्यांच्याकडे DGP सारखं राज्यातलं सर्वोच्च पद होतं, पण वैयक्तिक चारित्र्य आणि कौटुंबिक वादांमुळे त्यांची कारकीर्द आता अंधारात सापडली। राव यांचं नाव फक्त या व्हिडिओमुळेच खराब झालं नाहीये, तर याआधी त्यांच्या मुलीमुळे ते मोठ्या वादामध्ये अडकले होते। त्यांची सावत्र मुलगी म्हणजे राण्या राव, जी कन्नड चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे। ती 3 मार्च 2025ला दुबईहून बेंगलोरला परत येत होती, तेव्हा एअरपोर्टवर कस्टम आणि DIRच्या अधिकाऱ्यांना संशय आला। त्यांनी राण्याची तपासणी केली तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले। तिने स्वतःच्या कपड्यांमध्ये आणि बेल्टमध्ये चक्क 14.2 किलोग्राम सोनं लपवलं होतं। या सोन्याची किंमत अंदाजे 13 ते 15 कोटी रुपयांच्या घरात होती। राण्याला अटक होण्याच्या आधीच्या 15 दिवसांमध्ये ती 4 वेळेला दुबईला जाऊन आली होती, ज्याचा थेट संबंध बँगलोरमधील तस्करी नेटवर्कशी असल्याचं दिसून आलं। त्यानंतर तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं। तिच्याविषयी अधिक माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की तिचं सध्या बेंगलोर मध्यवर्ती कारागृहातच आहे। आता या प्रकरणात राव यांचं नाव कसं आलं, तर असा आरोप झाला की राण्याला विमानतळावर तपासणीतून बचावण्यासाठी राव यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून पोलीस एस्कॉर्ट आणि प्रोटोकॉलची सोय करून दिली होती। त्यामुळे तिला VIP ट्रीटमेंट मिळाली आणि ती वारंवार दुबईला जाऊन सोन्याची तस्करी करत होती, असं तपासामध्ये सध्या तरी समोर आलंय। या प्रकरणामुळे राव यांना त्यावेळी सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आलं होतं। जेव्हा राण्याला अटक झाली तेव्हा मात्र राव यांनी हात झटकले होते। ते म्हणाले की राण्या ही माझी जैविक मुलगी नाहीये, तर ती माझी सावत्र मुलगी आहे आणि तिचा माझ्याशी काहीच संबंध नाहीये। पण एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने इतकी मोठी तस्करी करावी, यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं नाव पुन्हा एकदा खराब झालंच होतं। त्यामुळे आताचं अश्लील व्हिडिओचं प्रकरण आणि त्यांच्या मुलीचं सोने तस्करी प्रकरण बघता ज्यांच्यावर खरं रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच अशा गोष्टी केल्यानंतर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे दाद मागायची। राव हे नागरी हक्क अंमलबजावणी म्हणजे सिव्हिल राईट्स एन्फोर्समेंट या विभागाचे DGP होते। जो विभाग लोकांच्या हक्कांचं रक्षण करतो, त्याच विभागाचा प्रमुख महिलांसोबत असं वर्तन करतो, हा किती मोठा विरोधाभास आहे। PhD पदवी, IPS सारखं मानाचं पद आणि DGP सारखा राज्यातला सर्वोच्च हुद्दा, हे सगळं असूनही जर चारित्र्य आणि नीतिमत्ता नसेल तर एका क्षणामध्ये सगळंच मातीमोल होतं। आज राव केवळ निलंबित नाहीयेत, तर त्यांच्या 32 वर्षांच्या कारकिर्दीवर कधीही न पुसणारा डाग लागलाय। तुम्हाला काय वाटतं, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन पुरेसं आहे की कठोर कारवाई व्हायला हवी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।